नमस्कार, आपलं स्वागत आहे. आपण ऐकत आहात अमृत ड्रोन पायलट ट्रेनिंग पॉडकास्ट आणि या मालिकेत आपण जाणून घेणार आहोत की ड्रोन तंत्रज्ञान भारताचं भविष्य कसं बदलत आहे. स्मार्ट शेतीपासून आपत्कालीन प्रतिसाद आणि राष्ट्रीय कौशल्य विकासापर्यंत. तर तयार रहा, चला उड्डाण घेऊया. नमस्कार. अमृत प्रवाहामध्ये सर्व मित्रांचं स्वागत आहे. अमृत ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था. खुल्या प्रवर्गातील ज्या जातींसाठी कुठलंही आयोग, संस्था, महामंडळ यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही अशा जातींसाठी काम करणारी ही संस्था. आणि आमचा या संस्थेमधला उद्देश साधारणतः 12,000 नवयुवकांना लघु उद्योजक म्हणून घडवायचं असा उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपण काम करत आहोत. आणि या दृष्टिकोनातून अमृतच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात. त्यामध्ये शैक्षणिक योजना आहेत, कौशल्य विकासाच्या योजना आहेत, व्यवसायाच्या योजना आहेत, व्याज परतावा योजना सुद्धा आहे. आणि त्याच्यामध्ये एक नवीन योजना नवीन स्वरूपामध्ये आता आपण सुरू करणार आहोत. ती आहे अमृत ड्रोन पायलट प्रशिक्षण योजना. त्याचं कारणही असं आहे की भविष्यामध्ये पुढच्या 3 वर्षभरामध्ये ड्रोन पायलट यांना प्रचंड मागणी येणार आहे आणि अमृतच्या लक्षित गटातील जास्तीत जास्त युवकांना याचा फायदा व्हावा, जास्तीत जास्त उद्योजक घडावे आणि यांना स्वतःचा उद्योग सुरू करण्याकरता सर्व प्रकारचं प्रशिक्षण मिळावं, वेगवेगळ्या क्षेत्रातलं प्रशिक्षण मिळावं असा एक मोठा उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपण या कामाला सुरुवात केलेली आहे. या आपल्या अमृतच्या उद्दिष्टांसाठी आपल्याला आपल्यासोबत आज माहिती सांगण्याकरता आणि अमृतच्या सोबत काम करण्याकरता जॉईन होत आहेत श्री राहुलजी आंबेगावकर. नमस्कार. राहुलजी आंबेगावकर यांचं मी स्वागत करतोय. मी राहुलजींचा परिचय थोडक्यात करून देतो. राहुलजी हे डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन केंद्र सरकार यांचे मास्टर ट्रेनर आहेत. प्रत्यक्षामध्ये 2017 पासून ते ड्रोनच्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. परंतु 2020ला ज्यावेळेला केंद्र शासनाने DGCAनी या संदर्भात ऑफिशियल लेवलला कामकाजाला सुरुवात केली, त्यामध्ये सर्वात पहिल्या प्रशिक्षकांमध्ये त्यांचं नाव आहे आणि तेव्हापासून त्यांची दमदार वाटचाल आहे. महाराष्ट्रामध्ये एक चांगले प्रशिक्षक म्हणून त्यांचं नाव घेतलं जाते आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये DGCAचे अनुभव त्यांच्या पाठीशी आहेत. त्यांच्यासोबत असलेला अनुभव आणि अमृतचं उद्दिष्ट असं एकत्रितपणे काम करून महाराष्ट्रामध्ये 1000पेक्षा जास्त उद्योजक या क्षेत्रामध्ये घडावेत असं आपण उद्दिष्ट ठरवलेलं आहे. तर अमृतचं हे जे उद्दिष्ट लक्षात घेता, जे आता सगळं आपण ऐकतोय की ड्रोन हे आता फ्युचर आहे, ड्रोनमध्ये भरपूर स्कोप आहे, बऱ्याच जणांना त्याच्यामध्ये नोकऱ्या मिळणार आहेत, स्वयंरोजगार मिळणार आहे. तर नेमकं कशा पद्धतीने हे एवढा मोठा स्कोप आहे असं वाटते, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? नमस्कार. पहिल्यांदा तर थँक्यू माझ्या इंट्रोडक्शनसाठी सर. हे जे आपलं ड्रोनचं जे इंडस्ट्री आहे आपली, फक्त महाराष्ट्र नाही तर अख्ख्या भारतात जी मोठी इंडस्ट्री आहे, ह्याच्यात एक उद्योजक बनण्यासाठी किंवा एक जॉब ऑपॉर्च्युनिटी, ह्याच्यात दोन्ही मार्फत ह्याच्यात खूप मोठा स्कोप आहे. तर ह्याच्यात स्कोप कुठे कुठे आहे तर पहिल्यांदा तर ड्रोन्स आत्ता जे सध्या उडत आहेत, आपले जे पायलट्स आपले फ्लाय करतायत, हे व्हिज्युअल लाईन ऑफ साईटमध्ये फ्लाय करतायत. म्हणजे ज्याच्यात आपल्याला ड्रोन दिसू शकतो तेवढ्याच लेवलमध्ये फ्लाय करतात. तर त्या ह्याच्यात आपण मॅपिंग सर्वेइंगमध्ये किंवा ॲग्रिकल्चर हे 2 क्षेत्रात तर ह्याचा खूप मोठा वापर आता ऑलरेडी होत आहे. जर का तुम्ही बघितलं तर आता जवळजवळ अख्खी इंडिया जे अख्खं भारत जे आहे ह्याचं मॅपिंग आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने कम्प्लीट केलेलं आहे युझिंग ड्रोन्स. आता फार कमी क्षेत्र त्याच्यात बाकी आहे जे मला वाटतं वर्षात अख्खं कम्प्लीट होऊन जाईल. ह्यानी लँडमध्ये होणारे डिस्प्यूट्स खूप हद्दप्रमाणे आपले ते सॉल्व्ह होऊन जातील. सेम आपलं जे ॲग्रिकल्चर स्प्रेइंग आहे ह्याच्यात वेगवेगळे क्रॉप्स आहेत, त्याच्यावर स्प्रेइंग करण्यासाठी ऑलरेडी वापर करत आहेत आणि खूप अशा कंपनी आहेत ज्यांनी लाखो एकर्स ऑलरेडी स्प्रे केलेला आहे. पण ॲग्रिकल्चर एक असा उद्योग आहे किंवा असं एक म्हणतात त्याला आपल्याला क्षेत्र आहे ज्याच्यात स्प्रेइंग दर 3 महिन्यांनी 6 महिन्यांनी डिपेंडिंग अपॉन क्रॉप ते लागणार आहे. तर हे एक रिकरिंग बिझनेस आहे. त्याच्यामुळे ॲग्रिकल्चरमध्ये आता ड्रोनचा खूप मोठा वापर होत आहे आणि महाराष्ट्र जिकडे ऊसाच्या वगैरे खेती आहेत, जिकडे आज जाऊन स्प्रेइंग नाही होऊ शकत, तिकडे तर ह्याच्यात खूपच जास्त लाभ मिळू शकतो फार्मर्स लोकांना, शेतकऱ्यांना, की ह्यांनी स्प्रेइंग बरोबर पण होतं आणि त्याच्यामुळे त्यांचं प्रोडक्शनही वाढतोय.
तर हे एक मोठं उद्योजकांना बेनिफिट आहे याचं. मला वाटतं ड्रोनमध्ये DGCAनी 2 क्लास निश्चित केलेले आहेत, एक स्मॉल आणि मीडियम. हो. त्या दोघांमध्ये काय फरक आहे नेमका? आता DGCAने जे क्लास स्पेसिफाय केलेले आहे ते आहेत नॅनो, मायक्रो, स्मॉल, मीडियम, लार्ज. पण आता जेवढं ट्रेनिंग होत आहे ते स्मॉल आणि मीडियम मध्येच होत आहे. स्मॉल मध्ये म्हणजे 2 किलोहून जास्ती ड्रोन आणि 25 किलोच्या आत असलेला ड्रोन, आणि मीडियम मध्ये 25 किलोच्या वरचे ड्रोन आणि 150 किलोच्या आतले ड्रोन. पण जे DGCAची सध्याची परमिशन आहे ते अप टू 50 kg आहे. म्हणजे जर का ड्रोन 50 किलोच्या आत असेल तर तुमचं मीडियम सर्टिफिकेशन त्याला व्हॅलिड आहे. ओके. मग आता ड्रोनला जो स्कोप आहे स्वयंरोजगारासाठी किंवा रोजगारासाठी असं म्हणतात, ते स्मॉल मध्ये जास्त स्कोप आहे की मीडियम क्लास मध्ये जास्त स्कोप आहे? आता ह्याच्यात स्मॉल आणि मीडियम मध्ये जर का बघितलं तर काही व्यवसाय असे आहेत ज्याच्यात स्मॉल ड्रोननी काम होऊ शकतो, जसं फोटोग्राफी म्हणा. पण ऍग्रिकल्चर बोललात तर त्याला तुम्हाला स्मॉल मीडियम दोन्ही लागतं, ज्याच्यात मीडियम आता खूप मोठ्या प्रमाणात यूज होतो आहे. फोटोग्राफीमध्ये बघितलं आपल्याला स्मॉल लागतो, कारण मोठे ड्रोन्स जनरली यूज होत नाही फोटोग्राफीसाठी. किंवा आपण ड्रोन्स ॲज अ सर्व्हिसमध्ये जिकडे मॅपिंग सर्वेइंग पण होतो तिकडे पण बिलो 25 kgची ड्रोन सध्या यूज होत आहे. तर त्याच्यामुळे दोन्ही क्लासेसना ऑपॉर्च्युनिटी इक्वल आहे. पण जेव्हा ऍग्रिकल्चर येतो तेव्हा मीडियमची ऑपॉर्च्युनिटी जास्ती आहे. अच्छा. आता गेल्या 5 वर्षभरामध्ये 2020ला जेव्हापासून DGCAचे रूल्स आले आणि प्रशिक्षणाचे कार्यक्रम सुरू झाले, महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये इन जनरल खूप जणांनी प्रशिक्षण घेतलं असेल. हो. परंतु प्रत्यक्षामध्ये तर तेवढे उद्योजक तयार झाल्याचं दिसत नाहीये. आणि आता पुढच्या 2-3 वर्षामध्ये असा काही वेगळा बदल होणार आहे की भरपूर चान्स मिळेल किंवा भरपूर स्वयंरोजगार तयार होतील, असं कसं काय वाटतं तुम्हाला? नाही, लास्ट 5 वर्षामध्ये जवळजवळ आता एक 25,000 पायलट्स ऑलरेडी तयार झालेले आहेत अख्ख्या भारतात. बापरे. अख्ख्या भारतात 25,000 पायलट्स आहेत. आणि ह्या 25,000पैकी मला नाही वाटत की असं कोणी पायलट असेल ज्याला ड्रोन रिलेटेड जॉब नाही मिळाला आहे किंवा तो ड्रोन रिलेटेड उद्योजक नाही आहे. आता फक्त जे भारतातले फोटोग्राफर्स आहेत ह्यांच्याकडे पण RPC, कारण मॅन्डेटरी झाल्यामुळे त्यांच्याकडे ऑलरेडी RPC आहेत, जे आता पायलट्स ऑलरेडी आहेत आणि ते फोटोग्राफी व्यवसाय करतायत. ऍग्रिकल्चर क्षेत्रामध्ये तर मोठमोठ्या कंपनीज एवढ्या हायरिंग चालू आहे त्यांचं, कारण अख्ख्या भारतात जिकडे आपलं मेन ऑक्युपेशनच फार्मिंग आहे तिकडे फार्मिंगसाठीच ड्रोनचे जे लागणार आहेत पायलट्स लागणार आहेत, तो नंबर तर मला वाटतं फक्त महाराष्ट्रालाच एक जवळजवळ 8,000 ते 10,000 अजून पायलट्स लागतील. बापरे. म्हणजे फक्त कृषी क्षेत्रामध्ये? फक्त कृषी क्षेत्रात. म्हणजे आता अमृतने जे ठरवलेलं आहे की साधारणतः 1200 प्रशिक्षण विद्यार्थ्यांना आपण तयार करायचं. हो. याच्यापेक्षा प्रत्यक्षामध्ये मागणी फार मोठ्या प्रमाणात जास्त आहे. हो, नक्कीच मागणी जास्त. आणि कृषी क्षेत्रातले जर 8,000 ते 10,000ची मागणी असेल तर मग इतर क्षेत्रामध्ये मागणीचं प्रमाण किती असेल? इतर क्षेत्रामध्ये म्हणजे जसं फोटोग्राफी आणि मॅपिंग मध्ये जर का बघितलं आपण तर तिकडे पण महाराष्ट्राला कमीत कमी 1,000 ते 1,500 पायलट्स लागतील पुढच्या 1-2-3 वर्षाच्या आतच. डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये जर का आपण बघितलं आणि जर का महाराष्ट्राची साईज बघितली तर त्याच्यातही जवळजवळ डिझास्टर मॅनेजमेंटसाठी मला वाटतं एक 500 पायलट्स जे की एकदम स्किल्ड असेल फॉर स्मॉल ॲज वेल ॲज मीडियम कॅटेगरी ऑफ ड्रोनसाठी. कारण डिझास्टरमध्ये तर तुम्हाला माहित नाही तुम्हाला कोणतं ड्रोन उडवायला लागणार, तुम्हाला स्मॉल लागेल का मीडियम लागेल, कुठे सामग्री पोचवायची असेल तर तुम्हाला मीडियम ड्रोन लागेल. आणि ह्याच्यानंतर जे मेन म्हणजे ह्या पायलट्सना एक मोठी ऑपॉर्च्युनिटी जी येईल तर हे येईल बियॉन्ड व्हिजन लाईन ऑफ साईटमध्ये. बियॉन्ड व्हिजन लाईन ऑफ साईट म्हणजे जिकडे ड्रोन तुमच्या डोळ्यासमोर नाही आहे, तुम्ही टोटली रिमोट कंट्रोलवर डिपेंडंट आहात, टोटली एक ऑटोनॉमस फ्लाईटवर डिपेंडंट आहात. तिकडे फक्त लॉजिस्टिकमध्येच भारताला खूप मोठी जी पायलटची गरज आहे ती लागणार आहे. आणि ती पायलटची गरज मला वाटतं जवळजवळ 25,000 ते 30,000 पायलट्स इंडियाला लागतील. तर ती खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि ऑपॉर्च्युनिटी म्हणजे एक मार्केट नीड नाही आहे तर त्याला इट विल कम अलॉंग विथ फायनान्शियल बेनिफिट्स टू द पायलट्स. म्हणजे त्याच्यात त्यांना सॅलरीजही चांगल्या मिळतील, जर का ते व्यवसाय करतायत तर त्यांना ऑपॉर्च्युनिटीज जास्ती मोठ्या मिळतील. त्यांना फक्त इंडिया नाही तर ग्लोबल स्टेजवर त्यांना एक म्हणजे त्यांचं स्किल जे आहे हे मांडण्याचं एक त्यांना ऑपॉर्च्युनिटी मिळेल. म्हणजे याचा अर्थ हे जे टोटल मार्केट आहे ड्रोनच्या संदर्भातलं महाराष्ट्राचं किंवा भारताचं इन जनरल, ह्या मार्केट संदर्भात अमृतनी जर एक महत्त्वपूर्ण रोल प्ले करायचं ठरवलं हो तर याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरर पासून तर एम्प्लॉयमेंट पर्यंत सर्व गोष्टी एका साईटवर आपण उपलब्ध करून देऊ शकतो. हो नक्की. आणि जर असं करून दिलं तर फक्त अमृतच्या लक्षित गटाव्यतिरिक्त इतर गटातील लोकांना सुद्धा त्याचा बेनिफिट होऊ शकेल. हो नक्कीच मिळू शकेल. आणि सर्व समाजाचा एकत्रितपणे पण फायदा होऊ शकेल. हो या दृष्टिकोनातून अमृतने सुद्धा विचार करायला हो हवा. नक्की नक्की. मग एवढं मोठं क्षेत्र असताना याचं प्रशिक्षण देणाऱ्या संस्था किती आहेत?
आता जवळजवळ अख्ख्या भारतात 200हून अधिक संस्था आहेत ज्या ट्रेनिंग देत आहेत, म्हणजे ज्या DGCA मान्यता प्राप्त आहेत तशा 200हून अधिक संस्था आहेत. आणि भारतामध्ये ड्रोनचा गैरवापर होऊ नये किंवा आपण ज्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे त्यांच्याकडून सुद्धा गैरवापर होऊ नये या संदर्भात काय काय काळजी घेतल्या जात असते? आता ह्याच्यात कसं आहे की कारण ड्रोन असं आहे की एक छोटं ड्रोन एका मोठ्या प्लेनला आपण पाडू शकतो, तर त्याच्यामुळे आपली जी गव्हर्नमेंट आहे की आपल्या ज्या एजन्सीज आहेत, गव्हर्नमेंटच्या एजन्सी, हे फार काळजी घेतात. आणि काळजी घेतात म्हणजे असंच नाहीये की त्यांचे इंटेलिजन्स नेटवर्क काम करतो, पण त्याच्याबरोबर जेवढे पायलट्स होतात ह्यांचा टोटल डेटा नियरेस्ट पोलीस स्टेशनला आणि ATS ला सबमिट करायला लागतो. म्हणजे दर शाळा ज्या आहेत, 200 ज्या प्रशिक्षण केंद्र आहेत, त्यांनी ट्रेन केलेल्या सर्व पायलट्सचा डेटा जो आहे हा आपल्या एजन्सीजकडे जात असतो आणि ते त्याच्यावर रेग्युलर काम करत असतात. आणि मग त्यांचे मेकॅनिझमनी ते त्याच्यावर ट्रॅकिंग करत असतील, तेवढं आम्हाला म्हणजे वी डोंट हॅव एनी आयडिया अबाउट इट. पण येस, गव्हर्नमेंट त्याला तेवढ्याच म्हणजे प्राधान्य पण देतोय सिक्युरिटीला, कारण ड्रोन हे मोठं क्षेत्र आहे. आणि जर का आपण बघितलं तर आज आपली आबादी चायनाहून जास्ती आहे आणि आपण ड्रोन क्षेत्रात चायनाहून मागे आहोत. आणि जे आपल्या प्राईम मिनिस्टरचं विजन आहे की ड्रोन मॅन्युफॅक्चरिंग हब इंडियाला जर का बनवायचं असेल, ते आपल्यासाठी पॉसिबल आहे. एखाद्या दुसरी कंट्री, आपण युरोपियन कंट्री घेतली किंवा आफ्रिकन कंट्री घेतली, तर त्यांना हे एखाद वेळेस साध्य नाही होऊ शकणार, कारण त्यांचं पॉप्युलेशन एवढं नाही, त्यांची इंटरनल रिक्वायरमेंट एवढी नाही आहे. पण भारताची इंटरनल रिक्वायरमेंट एवढी आहे की जेव्हा ते त्याच्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग करतील तर त्यांचं प्राइसिंग डेफिनेटली चायनाशी कम्पेअर होऊ शकतो आणि वी कॅन बी द मॅन्युफॅक्चरिंग एजन्सी फॉर द वर्ल्ड. अरे वा, म्हणजे आता अमृतनी जर याच्यामध्ये काम करायचं ठरवलं तर त्याला भरपूर स्कोप आहे असं हो, म्हणाल? नक्कीच स्कोप आहे. अरे वा. तर मग आपल्याला ही पण गोष्ट माहिती असली पाहिजे की आजकाल तर ड्रोन हे अमेझॉन मध्ये पण विकत मिळतात. हो, मग ते अमेझॉन मध्ये विकत घेणं आणि आपले ड्रोन, त्या दोघांमध्ये काय फरक आहे? अमेझॉन मध्ये जे ड्रोन्स मिळतात किंवा कोणत्याही एखाद्या ई-कॉमर्स वेबसाईटवर मिळतात, हे ड्रोन टाईप सर्टिफाईड नसतात. जर का ते टाईप सर्टिफाईड असेल तर डेफिनेटली तुम्ही घेऊ शकता. टाईप सर्टिफिकेशन म्हणजे DGCA अप्रूव्ह केलेली ड्रोन, ह्यानी एक स्पेसिफिक टेस्टिंग वगैरे पास केलेली असते, एअरवर्दीनेस ज्याला म्हणतात, ते त्यांनी क्लिअर केलेलं असतो. आणि ही ड्रोन जी आहे ही डिजिटल स्काय करून एक गव्हर्नमेंटची पहिली वेबसाईट होती, आता त्याला EGCA मध्ये कन्वर्ट केलंय त्यांनी. पण त्याच्यावर ही नावं सगळी मॅन्युफॅक्चरर सकट अवेलेबल असतात. म्हणजे जेव्हा तुम्हाला ड्रोन घ्यायचा आहे तर तुम्ही ह्या लिस्टमधून जर का ड्रोन घेतली तर ती ड्रोन तुमच्या नावावर ट्रान्सफर होऊ शकतात. जसं आपण एक गाडी विकत घेतो, त्याच्यानंतर RTO कडे जाऊन रजिस्ट्रेशन करतो, तसंच या ड्रोनचं पण रजिस्ट्रेशन होतो आणि नंतर ते ड्रोन तुमच्या नावावर येतो. ह्याच्यात दुसरं बेनिफिट आहे की जे टाईप सर्टिफाईड ड्रोन आहे त्याच्यावर आपल्याला लोन मिळू शकतो. बाकी ड्रोन्सवर तुम्हाला लोन नाही मिळू शकत, पण टाईप सर्टिफाईड ड्रोनला आपण खूप सारे गव्हर्नमेंटच्या योजना आहेत ज्याच्यात त्यांना लोन मिळू शकतो, सबसिडी मिळू शकते, असं खूप प्राधान्य आहे गव्हर्नमेंटने दिलेलं. साधारणतः स्मॉल क्लासमध्ये एक ड्रोन, चांगल्या क्वालिटीचा ड्रोन, त्याची कॉस्टिंग किती असेल? आता साधारणतः जर का एक नॉन एग्रीकल्चर ड्रोन घेतलं तर 2.5 लाखापासून आहे, जी आजपासून मला वाटतं वर्षापूर्वी 5च्या वर होती, 5 लाखाच्या वर होती. ते जवळजवळ आता 2.5-3 लाखाच्या पर्यंत आलेली आहेत. ऍग्रिकल्चरचं 3-3.5 लाखापासून ड्रोन स्टार्ट होतं. ते स्मॉल क्लासचं ड्रोन आहे जे 25 किलोपर्यंत ज्याची वेट कॅटेगरी असते. आणि मीडियमचं जर एखाद्याला घ्यायचं असेल व्यवसाय करण्याकरता मीडियमचं जर का ऍग्रिकल्चर ड्रोन असेल तर ते साधारण 4.5 लाखापासून सुरू होतो, ते 8-1 लाखापर्यंत त्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत, 8 लाखापर्यंत मिळतो आणि हे सगळे टाईप सर्टिफाईड आहेत. म्हणजे याचा अर्थ अमृत या संस्थेची जी व्याज परतावा योजना आहे, हो, त्या व्याज परतावा योजनेचा लाभ घेऊन एखादा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाला जर याचा व्यवसाय करायचा असेल तर व्याज परतावा योजना सुद्धा अमृतची आहे. बँकेकडून त्यांना कर्ज मिळालं की त्यानंतर व्याज अमृत भरतोय आणि त्याला फक्त व्यवसाय करायचा आहे. बरोबर. हा व्यवसाय करून त्यांचा सोर्स ऑफ इन्कम तयार होऊ शकतो. मग किती महिन्याच्या किंवा किती वर्षाच्या कालावधीमध्ये त्याचं कर्ज फिटू शकेल असं तुम्हाला वाटतं? आता स्प्रेइंगचं बघितलं आपण तर जवळजवळ 500 रुपये ते 650 रुपये प्रति एकर हे त्याला मिळतात. आता त्याच्यात त्याचं सेव्हिंग जवळजवळ 250 ते 300 रुपये आहे आणि एक पायलट दिवसाला कमीत कमी 10 ते 15 एकर करू शकतो. म्हणजे जर का असं बघितलं की त्यांनी खूपच चांगला व्यवसाय केला आणि मन लावून काम केलं तर जवळजवळ 6 ते 8 महिन्यात तो ड्रोनचं कर्ज भरू शकतो. 6 ते 8 महिन्यात तो भरू शकतो. म्हणजे फार जबरदस्त बिझनेस. हो. पण समजा आपण वर्षभर त्यांनी तेवढा नाही केला तर वर्ष किंवा 2 वर्षाच्या आत नक्कीच भरू शकतो, कर्जमुक्त होऊ शकतो. हो, फक्त कर्जमुक्त नाही होऊ शकत, तर तो 2 वर्षात जेव्हा भरतोय तर तो ऍक्च्युली त्याचं जेवढं सेव्हिंग आहे त्याच्यात तो अजून 2-3 ड्रोन घेऊन त्याचा व्यवसाय अजून मोठा करू शकतो. इतका मोठा स्कोप त्याच्यामध्ये आहे. हो, नक्कीच. एवढे ऑर्डर्स मिळाले पाहिजेत भारतामध्ये. आता महाराष्ट्रामध्ये एवढे ऑर्डर्स मिळण्याची शक्यता, स्कोप आता आहेत, तुम्हाला जाणवतंय?
आता जर का तुम्ही स्प्रेइंगच बघितलं ना सर, तर दरवर्षी जवळजवळ 30 ते 40 लाख एकरचं काम फक्त नॉर्थ इंडियामध्ये येतो. आणि आपण जर का इकडे महाराष्ट्राचं पण बघितलं तर जवळजवळ काही नाही तरी इथे फक्त महाराष्ट्रात पण 30 ते 35 लाख एकर किंवा 30 ते 35 लाख हेक्टर ही काम या क्षेत्रात येऊ शकतो. तर असं नाहीये की एकाच पायलटला तो व्यवसाय मिळू शकतो. अख्ख्या महाराष्ट्राचे जेवढे पायलट्स आहेत जे ऍग्रिकल्चरमध्ये काम मिळत आहेत त्यांना त्यांचं घर चालेल, प्लस सेव्हिंग होईल, प्लस व्याज भरतील, प्लस कर्ज भरतील, हे सगळं होऊन पण त्यांना 2 पैसे उरतीलच उरतील. अरे बापरे, हा तर जबरदस्त बिझनेस आहे. हो नक्कीच. साधारणतः अमृतनी या वर्षाकरता 1200 जणांना ट्रेन करण्याचं आपण उद्दिष्ट ठेवलेलं होतं. हो, पण तुम्ही सांगितलेलं स्कोप लक्षात घेता ते 5 ते 6 हजार नवउद्योजक याच्यातच तयार येऊ शकतात, नक्कीच येऊ शकतात. आणि जेव्हा बियॉन्ड व्हिजन लाईन ऑफ साईट येईल तेव्हा ह्याच लोकांचा तो स्कोप अजून मोठा होईल. तर त्याच्यात त्यांना बियॉन्ड व्हिजन लाईन ऑफ साईट म्हणजे जे ड्रोन त्यांना डोळ्यासमोर नाही दिसत आहे, जे सर्वात मोठं क्षेत्र ह्याच्यात येईल ते मेडिकल डिलिव्हरीज आणि लॉजिस्टिक्स, मिड माइल डिलिव्हरीज. ज्या मोठमोठ्या लॉजिस्टिक कंपनीज आहेत ह्यांना, जसं समजा एअरपोर्ट मुंबई आहे किंवा पुणे आहे, तर पुण्याहून जर का इथे सामान उतरलं तर बाय रोड त्यांना नगरला पाठवायचंय किंवा कोणत्याही दुसऱ्या दिशेला पाठवायचंय, त्याच्यात ट्रॅफिक वगैरे येऊ शकतो, काही येऊ शकतो. तर ते टाइम कमी करायला ड्रोन्स जेव्हा वापरात येतील तेव्हा त्याचं लॉजिस्टिक्स मध्ये एवढं महत्व वाढेल, जे आता खूपशा वेगवेगळ्या देशात ह्याच्यावर ऑलरेडी काम चालू आहे आणि खूप जागेवर तर ऑलरेडी डिलिव्हरी ट्रायल्स चालू आहेत. तर त्याच्यात तर खूप मोठा स्कोप येईल की जिकडे पायलट्स जे आहे त्यांना एक नेक्स्ट लेवलवर स्वतःचा बिझनेस ते घेऊन जाऊ शकतात. आत्ताचं तुम्हाला काय वाटतं की शासनाकडनं या क्षेत्रासाठी मान्यता मिळू शकते वर्षभरामध्ये? बघा, जे DGCA आहे ज्यांच्याकडे ह्याचं सगळं म्हणजे मेन परमिशन ज्याच्याकडून घेतात त्यांनी ह्याच्यावर ऑलरेडी काम चालू केलेले आहे. जे ड्राफ्ट पॉलिसीज जे आहेत ते ऑलरेडी DGCAच्या फ्रेम होत आहेत आणि मी एक्सपेक्ट करतोय की 6 ते 1 वर्षाच्या आतच हे पॉलिसीज, जे ट्रायल साठी ज्या पॉलिसीज येतील बियॉन्ड व्हिजन लाईन ऑफ साईटच्या, या ट्रेनिंग संस्थासाठी ते रिलीज करतील की पॉईंट A टू पॉईंट B च्या ट्रायल्स तुम्ही चालू करा. मग स्टुडंटला ट्रेनिंग चालू करा, कॅन्डिडेट्सचं ट्रेनिंग चालू करा. कॅन्डिडेट्सला ट्रेन झाल्यावर डेफिनेटली जे 6 महिन्याचं ते विंडो देतील ते 6 महिन्याच्या आतच ते इंडस्ट्रीसाठी गाईडलाईन्स रिलीज करून टाकतील की त्यांना हायर करताना त्यांच्या गाईडलाईन्स कशा असाव्या. अच्छा, फार जबरदस्त स्कोप आहे असं एकंदर तुमच्या बोलण्यावरून दिसतंय. नक्कीच. मग हे जर क्षेत्र असं असेल तर संपूर्ण भारतामध्ये बाकीच्या राज्यांमध्ये काय परिस्थिती आहे मला माहिती नाही, परंतु जर स्कोप एवढा मोठ्या प्रमाणात जर असेल तर महाराष्ट्राला ड्रोन पायलट हब मध्ये आपण कन्व्हर्ट करू शकतो का? आणि ते अमृतने याच्यात लीड घ्यावं त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? नक्कीच सर, महाराष्ट्र जे आहे हे ड्रोन इंडस्ट्रीसाठी एक, जसं आपलं प्राईम मिनिस्टरचं विजन आहे की इंडिया ड्रोन मॅन्युफॅक्चरिंग हब असावं, तसं अमृतनी जर का हे विजन घेतलं की आपण महाराष्ट्र इंडियाचं ड्रोन हब असावं, हे डेफिनेटली पॉसिबल आहे. कारण आपल्या महाराष्ट्रात इंजिनियर्सही खूप चांगले आहेत, आपल्या इकडे कॉलेजेस खूप चांगले आहेत आणि तसेच आपल्या इकडे फार्मिंगसाठी पण ऑपॉर्च्युनिटीज खूप चांगल्या आहेत. तर हे सगळं एक कॉम्बिनेशन आहे, हे महाराष्ट्रासारख्या प्रांतातच आहे. जर का आपण अख्खा देश बघितला तर जिकडे लॉजिस्टिकली सगळं पॉसिबल आहे, किंवा आपण दुसरे प्रांत बघितले तर तिकडे खूप साऱ्या अशा एरियाज आहेत जिकडे काही डेव्हलपमेंटच नाही होऊ शकत. जसं राजस्थानला गेलो तर अख्खं रेगिस्तान आहे आपण, तर तिकडे ऑपॉर्च्युनिटीज डेफिनेटली आहे, पण कम्पेअर्ड टू महाराष्ट्र त्या खूप कमी आहे. किंवा साऊथमध्ये आपण गेलो तर तिकडे IT ने एवढं हे करून घेतलंय की लोक ह्या क्षेत्रात यायला ते जास्तीत जास्त AI सबमिट करू शकतात, प्रोव्हाइड करू शकतात ड्रोन्सना. पण जे महाराष्ट्रात देऊ शकतो भारताला ते आय डोंट थिंक सो दुसरं कोणतं प्रांत देऊ शकतो सध्या. म्हणजे याचा अर्थ अमृतने निश्चितपणे याच्यात लीड घेतला पाहिजे. नक्कीच घेतला पाहिजे. आपण निश्चितपणे घेऊया आणि या क्षेत्रामध्ये आपण जबरदस्त काम करायला मात्र सुरुवात करूया. येस. आता समजा एखाद्याला तुमच्याकडनं तुम्ही प्रशिक्षण दिलं, मी प्रशिक्षण घेतलं, आता मला इतरांना पण प्रशिक्षण द्यायचं असेल, हो, तर हा पार्ट सुद्धा अमृत आता करणार आहे. हो. ही कार्यपद्धती नेमकी कशी असेल आणि कशा पद्धतीनं आपण पुढे जाणार आहोत? तर ट्रेन द ट्रेनर कोर्स हा आहे जो DGCA मान्यता प्राप्त असतो. म्हणजे हे कोणतंही DGCA प्राप्त मान्यता असलेली इन्स्टिट्यूट ही चालू नाही शकत. त्याला परत त्यांचं एक वेगळं मान्यता मिळते. ज्या इन्स्टिट्यूटला मान्यता मिळते तिकडचे जे ट्रेनर्स असतात त्यांना आपण मास्टर ट्रेनर बोलतो. तर ते ट्रेनर्स जे आहेत ते नवे इन्स्ट्रक्टर बनवू शकतात. तर ह्या ट्रेनर्सचा एक एक्सपिरियन्स क्रायटेरिया आहे की त्यांनी मिनिमम 100 लोकांना ऑलरेडी ट्रेन केलेलं असलं पाहिजे. त्यांचं मिनिमम 100 आवर्स ऑफ फ्लाइंग एक्सपिरियन्स असलं पाहिजे. लास्ट 6 महिन्यात त्यांनी कोणताही इन्सिडेंट, म्हणजे काही त्यांचं ड्रोन पडलं नसावं किंवा इन्शुरन्समध्ये कोणता क्लेम नसावा त्यांच्या ड्रोननी, म्हणजे ते शिकवताना किंवा ते फ्लाय करताना,
हा नसावा, त्यांना ते मान्यता देतात. आता हा कोर्स जो आहे तो जवळजवळ 5 ते 7 दिवसाचा असतो आणि ह्या कोर्स केल्यानंतर त्या इन्स्ट्रक्टरला किंवा त्या ट्रेनरला किंवा त्या स्टुडंटला DGCA कडे वायवा द्यायला जायला लागतो. मग त्याच्यासाठी ते मुंबई, दिल्ली, चेन्नई, बँगलोर असे वेगवेगळे त्यांनी हब दिलेले आहेत. DGCA ऑफिसेस तिकडे आहेत, त्यांच्याकडे जाऊन त्यांना एक्झाम वायवा द्यायला लागतो. ती वायवा त्यांनी क्लिअर केली तर त्यांना ते इन्स्ट्रक्टरचं रेटिंग मिळतो. तर हा कोर्स केल्यावरही त्यांना मिनिमम 20 आवर्सचा फ्लाइंग एक्सपिरियन्स लागतो. म्हणजे एक कोर्स आहे ज्याच्यात त्यांना 2.5 तासाचं फ्लाइंग आहे. तर पहिल्यांदा तो RPC करतो कोणत्याही क्षेत्रात, म्हणजे स्मॉल किंवा मीडियम क्लासचा. त्याच्यात त्याचा 4.5 तासाचा फ्लाइंग असतो. त्याच्यानंतर तो ट्रेन द ट्रेनर कोर्स करतो, त्याच्यात 2.5 तासाचा फ्लाइंग असतो आणि एक एक्सपिरियन्स फ्लाइंग असतो 20 आवर्सचं. हे 20 आवर्सचं एक्सपिरियन्स फ्लाइंग त्यांनी केव्हाही केलं असेल चालतो. त्याच्या RPCची नंतर आणि वायवाच्या पहिल्यांदा त्यांनी 20 आवर्सचा फ्लाइंग एक्सपिरियन्स असला पाहिजे त्याचा, तर तो वायवासाठी एलिजिबल असतो. आणि मग एलिजिबल झाल्यावर तो वायवा देतो. त्यांनी वायवा क्लिअर केला तर तो इन्स्ट्रक्टर बनून जातो. म्हणजे इन्स्ट्रक्टर बनल्यानंतर तुमच्यासारखा स्वतंत्रपणे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सुरू करू शकेल का? हो, डेफिनेटली. एका इन्स्ट्रक्टरला म्हणजे त्याला एक इन्स्ट्रक्टर अजून लागेल, कारण एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चालू करायला त्याला मिनिमम 2 इन्स्ट्रक्टर लागणार. तर तो स्वतः एक असू शकतो आणि त्याच्याबरोबर कोणतरी एक त्याला लागेल. मग तो व्यवसाय म्हणून एक ट्रेनिंग सेंटर उघडू शकतो. म्हणजे दोन्ही गोष्टी तो करू शकेल. म्हणजे इन्स्ट्रक्टरचं जर त्यांनी ट्रेनिंग घेतलं तर स्वतः तो ड्रोनचा व्यवसाय पण करू शकेल. येस. प्लस इतरांना ट्रेनिंग देण्याचं पण काम करू शकेल. तो इतरांना ट्रेनिंग द्यायचं काम करू शकतो ऍज एन RPTO. म्हणजे तो इंडिव्हिज्युअली ते नाही करू शकत की ट्रेनिंग, कारण सर्टिफिकेशन फक्त एक DGCA मान्यता प्राप्त इन्स्टिट्यूटच देऊ शकते. तर त्याला ते इन्स्टिट्यूट उघडायला लागेल, तर तो ट्रेनिंग देऊ शकतो लोकांना. ओके. आणि ती एक प्रोसिजर त्यांना लक्षात आली आणि त्यांना आपण शिकवलं, मग हा एक वेगळा व्यवसायाचं क्षेत्र अमृतच्या माध्यमातून तयार होऊ शकतात. येस. बरं बरं. आणि याच्या व्यतिरिक्त एवढे सगळे भारतामध्ये ड्रोन शिक्षक आहेत, ड्रोन मॅन्युफॅक्चरर कंपनी 200 पेक्षा जास्त आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये हे ड्रोन्स असतील त्यांचं मेंटेनन्स, त्याचं रिपेअर वर्क, आणि त्याचं असेंब्ली, यासाठी सुद्धा आपण एक कोर्स अमृतच्या माध्यमातून सुरू करणार आहोत. जो कोर्स असेल, ह्या कोर्सची खरोखर आवश्यकता आहे का? या कोर्समध्ये काय काय शिकवलं जाऊ शकतंय आणि याच्यामुळे त्या विद्यार्थ्याला तो दरमहा या कोर्समुळे किती उत्पन्न कमवू शकेल? तर ड्रोन मेंटेनन्स आणि आपला जो कोर्स आहे हा पण आपण एक 5 दिवसाचा इंट्रोडक्टरी बेसिक कोर्स ठेवलेला आहे. कारण ड्रोन मेंटेनन्स अँड असेंब्ली हे दर कंपनीची मॅन्युफॅक्चरिंगची वेगळी SOPs असते, जे ते DGCA ला पण त्यांनी दिलेली असते की आम्ही कोणता प्रोसेस फॉलो करणार आहोत. आता आपला जो कोर्स आहे त्याच्यात आपण त्यांना टोटली ड्रोन्सचे जे पार्ट्स आहेत ह्याच्याबद्दल आपण त्यांना इन्फॉर्मेशन देणार आहोत. त्यांना ड्रोन कसं असेंबल करायचं ह्याच्याबद्दल त्यांना शिकवणार आहोत. त्यांना त्यांच्याकडून स्वतः आपण असेंबल करून घेणार आहोत ड्रोन, की त्यांचं हँड्स ऑन प्रॅक्टिस असायला पाहिजे. त्याच्यानंतर त्याचं मेंटेनन्स काय आहे. तर मेंटेनन्स काय म्हणजे असं नाही शिकवणार की तुम्ही ह्याचे प्रोपेलर साफ करून ठेवा किंवा लँडिंग गेअर साफ करून ठेवा की सर्किट चेक करा. तर आपण त्याचं SOPs पण त्यांना शिकवणार आहोत की मेंटेनन्स फक्त तुम्ही मेंटेनन्स नाही करायचं, तर DGCA रिक्वायरमेंट प्रमाणे त्याचे गाईडलाईन्स काय आहेत, त्याचं रेकॉर्डही काय मेंटेन करायचं. तर मेंटेनन्समध्ये जसं आपण एखादी आपली गाडी सर्व्हिसिंगला जाते तेव्हा शोरूम त्याचं टोटली काय पार्ट्स चेंज केले, कसे चेंज केले, कोणता पार्ट काढला, कोणता पार्ट टाकला, ह्याचे एक परफेक्ट एक फॉर्मॅट येतो, तोही त्यांना शिकवणार आहेत. तर त्याच्यामुळे पुढे जाऊन जेव्हा DGCA मेंटेनन्ससाठी सेंटर्स उघडण्याची परवानगी देईल तेव्हा ह्यांचं एक ॲडव्हान्टेज असेल की हा कोर्स त्यांनी केलेला आहे. पण तोपर्यंत ह्यांना नक्कीच जॉब ऑपॉर्च्युनिटीज त्या फील्डमध्ये असतील, कारण जेवढे मॅन्युफॅक्चरर्स आहेत ह्यांना आता मेंटेनन्ससाठी टीम लागणार आहे. कारण पहिल्यांदा कसं होतं की ड्रोनचा सेल खूप कमी होता. आता तो ऑपरेशन सिंधूर नंतर एवढा मॅसिव्हली वाढला आहे, कारण सगळ्यांनी ड्रोनचा उपयोग बघितला, सगळ्यांनी त्याच्यात एक फ्युचर बघितलं आहे. त्याप्रमाणे ह्याच्यात इंटरेस्ट आता खूप वाढलेला आहे. तर त्याच्यामुळे मेंटेनन्समध्ये डेफिनेटली खूप मोठा स्कोप आहे. म्हणजे याचा अर्थ मेंटेनन्स या पार्टमध्ये येत्या 1-2 वर्षभरामध्ये स्कोप भरपूर आहे, परंतु स्वतःचं सेंटर सुरू करणं इतकं शक्य होणार नाही. त्यांना दुसरीकडे नोकरी मिळणं शक्य आहे. येस. म्हणजे याचा तो व्यवसाय म्हणता नाही येणार, तो नोकरी ओरिएंटेड एक क्षेत्र आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आता आपण 3 क्षेत्रासंदर्भात आपण चर्चा केली. त्याच्यामध्ये पहिलं स्मॉल आणि मीडियम बद्दल तर ट्रेनिंग, त्याच्यानंतर दुसरं असेंब्ली अँड मेंटेनन्स हा एक पार्ट झाला, आणि तिसरा एक पार्ट आहे की इन्स्ट्रक्टरचा. ह्या 3 कोर्सेससाठी सर्वसाधारणतः मार्केटमध्ये एका विद्यार्थ्याला जर शिकायचं असेल तर त्याचे कॉस्टिंग किती आहेत? आता साधारण कॉस्टिंग आपण बघितलं तर स्मॉल जे आहे ह्याचं जवळजवळ 30,000च्या वर सुरू होतो.
मीडियम क्लास असेल तर 35-40च्या मध्ये आणि ट्रेन द ट्रेनर असेल तर 45च्या आसपास ह्याची फीज आहे सगळीकडे जर का आपण बघितली तर. म्हणजे मी सगळीकडे सांगतो जे एक चांगलं ट्रेनिंग प्रदान करतायत या इन्स्टिट्यूटच्या साधारण ह्या फीज चालू आहेत. प्लस जर का ॲडिशनल हे स्किल बेस्ड कोर्सेस आपण बघितले ते जवळजवळ 25 ते 45 हजारच्या मध्ये हेच कोर्सेसची फीज सगळीकडे चालू आहे. 45,000. 45,000 25 पासून 45, कारण आपले वेगवेगळे कोर्सेस आहेत. ऍग्रिकल्चर म्हणा किंवा ते वेगळे मॅपिंग. विषय ते ऍप्लिकेशन हो की फक्त समजा आता त्यांना मेन सर्टिफिकेशन जो कोर्स आहे स्मॉलचा मेन सर्टिफिकेशन कोर्स हो, तर तो एक साधारण 25 ते 30 हजारापासून 30 हजाराच्या वरच आहेत. मीडियम जे आहे ते 35च्या वर आहेत आणि ट्रेन द ट्रेनर आहे ते 45. राहुल मला हे सांगा की समजा एखाद्या व्यक्तीला स्मॉल आणि मीडियम मध्ये मेन सर्टिफिकेशन कोर्स करायचा असेल हो आणि त्याला त्या एखाद्या संस्थेकडे अर्ज करायचा असेल तर त्याला प्रत्यक्षामध्ये किती खर्च येतो? तर स्मॉल साठी जर का त्याला करायचं असेल तर जवळजवळ 35,000 रुपये खर्च आहे आणि मीडियम साठी कोणाला भरायला लागते त्या इन्स्टिट्यूटला? इन्स्टिट्यूटला. आणि ह्याच्यात त्यांचं राहणं खाणं वगैरे इन्क्लूड नाहीये, ते त्यांना ऍडिशनल एक 5-7 हजार रुपये लागतात. तर ते मिळून त्यांना जवळजवळ 40-45 पर्यंत स्मॉलचा पडतो आणि जर का आपण मीडियम बघितला तर 50च्या आसपास त्यांना होऊन जातो. पण त्याच्यात ज्या फीज आहेत त्याच्यात फूड वगैरे इन्क्लूड नसतो, ट्रॅव्हलिंग इन्क्लूड नसतो. तर त्याच्यामुळे त्यांना एक जवळजवळ 40 आणि 50 हे त्यांना फीज पडतात स्मॉल आणि मीडियमचे. आणि ट्रेन द ट्रेनर पण जवळजवळ सेमच पडतो, 50च्या आसपास ट्रेन द ट्रेनरच्या फीज असतात. अच्छा, मग 40 ते 50,000 रुपये पर व्यक्तीला पैसे भरून तो कोर्स करावा लागतो. आणि हा कोर्स किती दिवसांचा असतो? 5 दिवसाचा असतो स्मॉल आणि मीडियम. आणि ट्रेन द ट्रेनर कधी एक्सटेंड झाला तर 7 दिवसाचा असतो, नाही तर तोही 5 दिवसाचा असतो. बापरे, फार तसं महागडा आहे मग हा कोर्स. मग पण ज्या दृष्टिकोनातून आपण बघितलं की पुढे जाऊन 1 वर्षभरामध्ये तो पैसे रिकव्हर करू शकतो, तो दृष्टिकोन लक्षात ठेवला तर तेवढं काही महाग नाही. एवढं महाग नाही. परंतु सर्वसामान्य इकॉनॉमिकली वीकर सेक्शनच्या मुलांसाठी ही रक्कम तशी मोठी आहे. हो. आणि समजा एखाद्याला ड्रोन मेंटेनन्स आणि असेंब्ली हा कोर्स करायचा असेल तर याच्याकरता किती फीज आहेत? तर ड्रोन मेंटेनन्स आणि असेंब्ली जर का करायचं असेल तर त्याला एक साधारणतः अजून 35,000 रुपयाचा तो कोर्स आहे. अजून म्हणजे हे कोर्स प्लस 35,000 म्हणजे साधारण हे 40,000 पकडले किमान, तर 40,000 प्लस 35,000 म्हणजे 75,000 रुपये. म्हणजे कोर्स फीज तशी भरपूर आहे. हो, कोर्स फीज आहे. पण ह्याच्यात त्यांना सर्टिफिकेशन पण जे मिळतो ते 10 वर्षासाठी असतो. म्हणजे त्यांना 10 वर्षापर्यंत त्याचं रिन्युअल वगैरे काही नसतो. आणि ऑफकोर्स 5 दिवसात किंवा स्किल कोर्स केले तर 10 दिवसात हा एम्प्लॉयमेंट रेडी किंवा बिझनेस रेडी एंटरप्रेनर बनू शकतो. आणि याच्यामध्ये आपण आता एक हे करणार आहोत की फक्त हे मेन सर्टिफिकेशन कोर्सेसच्या व्यतिरिक्त समाजामध्ये त्याला व्यवसाय करण्याकरता इतर अनेक क्षेत्र आहेत. हो, आता उदाहरणार्थ मागच्या वर्षभरामध्ये आम्ही राहुरी कृषी विद्यापीठाबरोबर करार केलेला होता. हो. आणि तिथल्या विद्यार्थ्यांना आणि अमृतच्या लक्षित गटातील युवकांसाठी म्हणून आपण तिथे ट्रेनिंग दिलेलं होतं. तिथे जी काही फीज आहे त्या फीजच्या मानानं मग ही फीज जास्त वाटते. त्या ठिकाणी मग आता कन्सेशनल रेटमध्ये त्यावेळेस देत असावं असं मला वाटतं. पण आता जर आपण त्याच्यापेक्षाही चांगल्या दर्जाचं प्रशिक्षण देणार असो जे इतर स्किल संदर्भात, तर त्याचे एकेका स्किल सेक्टरमध्ये साधारणतः किती फीज असतात? दर सेक्टरमध्ये फीज ज्या स्किल बेस्ड आहेत त्या 35हून जास्तीच आहेत. म्हणजे RPC प्लस स्किल जर का केला तर स्किलचे वेगळे 30-35 हजार फीज तुम्हाला एका विद्यार्थ्याला भरावं लागते, ज्याच्यात त्याला एक एम्प्लॉयमेंट रेडी स्किल किंवा बिझनेस एंटरप्रेन्योरशिप रेडी स्किल मिळेल. कारण असं नाहीये की तुम्ही 5 दिवस जाऊन तिकडे फक्त प्रेझेंटी लावून तुम्ही आलात, तर ते ऍक्च्युअल प्रोसेस शिकायला पाहिजे, ऍक्च्युअल तुमची एज्युकेशन डिलिव्हरी व्हायला पाहिजे. तर त्या हिशोबाने तुम्हाला एक 35,000 पर्यंतचा तो कोर्स आहे 5 दिवसाचा. आता हे कोर्सेस आपण बाजूला ठेवूया, त्याची फीस पण आपण बाजूला ठेवूया. मला हे सांगा की आता आपण अमृतच्या माध्यमातून साधारणतः नोव्हेंबर महिन्यापासून आपण जे कोर्सेस सुरू करणार आहोत त्या कोर्समध्ये असं काय वेगळं विशेष आहे की जे बाकीच्या संस्थांमध्ये देत नाही पण अमृतमध्ये हे विशेष आहे आणि ते डायरेक्टली व्यवसायामध्ये लगेच व्यवसाय सुरू करू शकतील, असं काय वैशिष्ट्य आहे? तर आता आपण जो सर अमृतमध्ये जो कोर्स करतोय हा फक्त त्यांना ट्रेन करणं शिकवणं नाही आहे, तर ट्रेन केल्यानंतर त्यांच्यावर अमृतनी एक स्पेशल योजना तयार केलेली आहे की ज्याच्या मार्फत आपली अमृतची अख्खी टीम काम करणार आहे. तर हे कसं आहे की जेव्हा तो पहिल्यांदा विद्यार्थी येईल आणि त्यांनी आपल्याकडे इन्क्वायरी केली तर त्याला पहिलं सेशनमध्ये काउन्सिलिंग दिलं जाईल की हा कोर्स काय आहे, ह्या कोर्समध्ये काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत, कोणत्या क्षेत्रात तुम्ही काम करू शकतात, हे सगळं समजल्यावर त्या विद्यार्थ्याला एक ॲप्टिट्यूड टेस्ट द्यायला लागणार आहे.
त्या ऍप्टिट्यूड टेस्ट बेस्ड आपली जी टीम आहे ही निर्णय करणार की त्याच्यासाठी कोणता कोर्स चांगला आहे आणि त्याला त्याच्याबद्दल समजवणार की तुझं ऍप्टिट्यूड टेस्टमध्ये हा रिझल्ट आला, त्याच्यामुळे तू ह्या क्षेत्रात जर का काम केलं तर तू चांगला व्यवसाय करू शकतो किंवा चांगलं जॉबही करू शकतो. हे झाल्यानंतर जेव्हा त्याचं ट्रेनिंग कम्प्लीट होईल तेव्हा जर का त्याला एक जॉब ऑपॉर्च्युनिटी बघायची आहे किंवा त्याला एंटरप्रेनर बनायचं आहे, ह्या क्षेत्रात आपलंच डिपार्टमेंट त्यांच्या मागे काम करणार की हा एंटरप्रेनर कसा बनू शकतो, ह्याला एंटरप्रेनरशिपसाठी काय काय मेंटरशिप लागणार आहे, त्या मेंटरशिपच्या बेसवर आपण त्याला हेल्प करून त्याचा व्यवसाय त्याला कसा सेटअप करायचा आहे हे केल्यानंतरही त्याचं 2 ते 3 महिने आपण ट्रॅक करणार की तो कसा परफॉर्म करतोय, त्याला कुठे काही कमी पडतेय का, त्याला कुठे आपली अमृतची कुठे मदत लागतेय का, जर का त्याला लोन घ्यायचं असेल तर कोणत्या बँक थ्रू त्याला लोन मिळू शकतो, की जो त्याला ड्रोन विकत घ्यायचंय लोन घेऊन तर ते कसं करू शकतो, त्याच्यासाठी आपण त्याला मदत करणार आहोत. आणि जर का त्याला एम्प्लॉयमेंट करायची असेल, कुठे जॉब करायचा असेल तर वेगवेगळ्या कंपनीजला आपण पिच करणार आहोत की आमच्याकडे पायलट्स आहेत, त्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे आणि तुम्ही ह्याला हायर करू शकतात, आपण त्यांना रेफरन्स देणार आहोत. तर आता हा रेफरन्स देणं म्हणजे असं नाहीये की आपण रेफरन्स दिलाय, जेव्हा आपण कोणाचा रेफरन्स देतो तर त्या व्यक्तीने चांगलं काम करावं हे अपेक्षित असतं दोघांकडून. तर अमृत त्याची पण काळजी घेते. स्पेशलाइज कोर्स डिझाईनच तसे केलेले आहेत की तो जेव्हा 6व्या दिवशी बाहेर निघेल तेव्हा तो एक एंटरप्रेनर किंवा जॉब ओरिएंटेड त्याचं माइंडसेट असायला पाहिजे. तर त्याच्यासाठी पण आपण खूपशी कामं त्या 10 दिवसात त्या विद्यार्थ्यावर करणार आहोत. त्या पद्धतीचा सिलेबस बनवलेला आहे. आणि एवढं आपण हे करत असताना जाहिरात देऊन ज्यांचे अर्ज अमृत मागवणार आहे तर त्यांना पहिले आपण हे विचारलं पाहिजे की बरं तू खरोखर करणार आहेस, येस, की उगाच काहीतरी फ्री ऑफ कॉस्ट गव्हर्नमेंट कडून मिळते म्हणून आपण कोर्स करूया, हो, अशा माइंडसेटने येणारे पण काही लोक असते. हो, मग त्यांना पुढे करायचं आहे की नाही माहिती नसते, त्यांचे आयडियाज क्लिअर नसतात, पण तू चला आपण करून घेऊया. मग ते तुम्ही फिल्टर कसं करणार? तर ते फिल्टर करायला कसं केलंय सर आपण, कारण हा आपण जे कोर्स करतोय हा इकॉनॉमिकली वीकर सेक्शनसाठी करतोय. तर जेव्हा ते ऍप्टिट्यूड टेस्टमध्ये येतील तर त्याची जी क्वेश्चनेज आहे त्याच्यावरच आपण त्याचा इंटरेस्ट बघतोय की त्याच्यावर जेव्हा तो एक क्वेश्चन सेट सिलेक्ट करतोय तर एखाद्या माणसाला फक्त चित्रकलेचं असणार तर त्याची जी आन्सर्स आहेत ना ती फक्त चित्रकलेच्या तर्फेनी त्याच तर्फेनी ती असतील. किंवा मला जर का एक पायलट बनायचं तर माझी आन्सर्स त्याच हिशोबाने असेल, मला फार्मिंगमध्ये करायचं असेल तर मला त्याच हिशोबाने असतील. तर आपली जी ऍप्टिट्यूड टेस्ट आहे तीच आपल्याला फिल्टर करून एक कन्क्लुजनवर आणेल की ह्याची उत्तरं जी आहेत ती काय आहे, कुठे रॅन्डमली तो मॅपिंगकडे चाललाय किंवा रॅन्डमली तो ॲग्रिकल्चरकडे चाललाय की रॅन्डमली ट्रॅफिक मॅनेजमेंटकडे चाललाय. तर आपल्याला त्याच्यावरून फिल्टर करता येईल की हा माणूस खरंच एक इंटरेस्ट आहे की नाही त्याला. आणि ऑफकोर्स त्याचे जे आपण एक पर्सनल डिस्कशन घेणार जेव्हा ओरिएंटेशन होणार, एक 3 तासाचं ओरिएंटेशन आहे बिफोर ही गोज फॉर द ॲप्टिट्यूड टेस्ट. तर त्याच्यातही आपले जे काउन्सिलर्स आहेत ते त्यांच्या म्हणजे तऱ्हेने त्याला मार्किंग देतील की हा खरंच इंटरेस्टेड वाटतोय की नाही त्यांना वाटतं. जसं बँकेत आपण लोनसाठी अर्ज करतो तेव्हा ते पण आपले फोनवर डिस्कशन करून ते आयडिया घेतात की हा माणूस खरंच आमचं लोन भरेल की नाही. तसंच आपण हे करणार आहोत की हा आपल्या स्कीमचा खरंच फायदा घेईल का. तर जो आपल्याला वाटतं की हा ह्याला खरंच गरज आहे आणि हा या स्कीमचा फायदा करून घेऊ शकतो स्वतःसाठी तर त्याला आपण तो कोर्स ऑफर करणार आहोत. पूर्वी ज्यावेळेला मागच्या वर्षी अमृतनी योजना राबवली त्यावेळेला महाराष्ट्रातील फक्त एकमेव सेंटर होतं ज्या ठिकाणी आपण ट्रेनिंगला पाठवत होतो, राहुरीला. आणि नंतर आपण अशा पद्धतीने विचार करतोय की महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना फक्त एकाच पॉईंटवर न आणता महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये त्यांना प्रशिक्षणाची सोय झाली पाहिजे. हो, आणि त्या विद्यार्थ्यांना ते जवळ असावं. तर या दृष्टिकोनातून अमृतनी अनेक सेंटर्स ठरवलेले आहेत. हो, कुठले सेंटर्स ठरवले आपण त्या सेंटरमध्ये तुम्ही काय काय व्यवस्था करता? हो, तर आता आपण जे या अमृत मार्फे जे आपण आता देणार आहोत हे टोटली 8 सेंटर्स आता सिलेक्ट केलेले आहेत. आणि ते सेंटर्स आहेत नागपूरला आहे, अमरावतीला आहे, परभणी आहे, नाशिक आहे, पुणे आहे, सातारा आहे, सातारा कोल्हापूर आहे आणि रायगड डिस्ट्रिक्ट आहे. तर हे टोटल आपले 8 सेंटर्स आहेत जिकडे आपण आता हे प्रशिक्षण देणार आहोत. या सगळ्या सेंटर्समधले 2 सेंटर्सवर ट्रेन द ट्रेनर आहे, बाकी सगळ्या सेंटर्सवर सगळे कोर्स उपलब्ध असणार. या सगळ्या सेंटरवर राहायची सोय आणि खाण्याची सोय हे सगळी केलेली आहे. आणि ग्राउंड पासून क्लासरूम ग्राउंड करून जाण्याची सोय हे सगळं अमृत करणार आहे. म्हणजे आता सगळ्या लोकांना खूप सोयीचं होऊन जाईल. खूप सोयीचं होऊन जाईल, फार जवळचं. हो, आणि त्या क्षेत्रामध्ये कुठल्या प्रकारच्या स्किल सेटना स्कोप आहे हो त्याचा पण आपण अभ्यास करणार आहोत. अभ्यास करून त्या ठिकाणी त्यांना आपण सजेस्ट करणार की तुम्ही वेगवेगळ्या स्किल सेटवर तुम्ही अशा पद्धतीने कोर्स करा म्हणून. राहुलजी,
आतापर्यंत आपण काही मुद्द्यांवर चर्चा केली. फॉर एक्झाम्पल मेन सर्टिफिकेशन कोर्स, स्मॉल आणि मीडियम, हो, ह्याचे 2 कोर्सेस आपण अमृत मार्फत घेणार आहोत. त्यानंतर ट्रेन द ट्रेनर्स हा एक वेगळा कोर्स आहे, हा 3रा कोर्स आहे अमृतच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे.